नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। पुणे पोलीस आयुक्तांनी याचा ताबडतोब खुलासा करावा असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे असंही दमानिया यांनी म्हटलंय। तर घटना घडल्यावर पोलीस प्रमुखाला सांगतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। घटनेमधील आरोपींना पाठीशी घाला असं मी कधीच सांगत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। मी दोषी असेल तरी कारवाई करा या मताचा मी आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। श्रीमंताच्या मुलाकडून घटना घडली, प्रलोभनाला बळी पडू नका असं मी सांगतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न। माझा सरळ सरळ विचारणा आहे सीपी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं। जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं। केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे। सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे। शहरातला असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचा असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहेत। आम्ही काय खाली शिपायाला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही। मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला। त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मेन पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। ह्याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे।